ते या ठिकाणी आम्ही शिवानी संगम आहे ना, हे बघा हे इथे एक घर होतं. या ठिकाणावरून या घर आहे हे इथे सेवा देतात बिचारे चांगले. आणि या ठिकाणावरून आम्ही पुढे अमरकंटक या ठिकाणी निघालो. तर इथे थोडासा किनारा मार्ग सर्व नर्मदे हर नर्मदे यार नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण आहे ना शिवनी घाट आहे ना त्याच्यापासून पुढं आलो आहे. आणि नर्मदा मैया आहे ना असं रूप होत चाललेलं आहे नर्मदा मैयाचं. छोटं छोटं बारीक बारीक हे पहा ना किती बारीक रूप आहे या ठिकाणी पाहिलं तर. आणि अशा ठिकाणी बारीक रूप आहे ना त्या ठिकाणी वरून मी चाललेलो आहे. या ठिकाणी बघा हे असं बारीक रूप आहे. फार एकदम छोटं छोटं होत चाललं आहे आता. आणि याच्यापेक्षा बारीक रूप दिसणार आपल्याला मैयाचं. आणि आपण या मैयाच्या किनारे चाललेले जे बारीक रूप आहे ना या ठिकाणावरून छोटं छोटं मैयाचं रूप आहे या ठिकाणी. आणि त्या ठिकाणावरून आपण चाललेलो आहे अमरकंटक या ठिकाणी. आणि देवभूमी पावनभूमी या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. हे बघा आता असा रस्ता हा जो किनारा मार्ग आहे ना अमरकंटककडे जाण्यासाठी आम्हाला अमरकंटक राहिले एक 40 ते 50 किलोमीटर अंतर आहे. 40 किलोमीटर तर या ठिकाणी चाललेलं आहे असा नर्मदा किनारा मार्ग आहे. आणि सकाळी थंडी इकडे भरपूर वाजते आता. हे पहा हे बघा असं आहे या ठिकाणी. हे बघा छोटं रूप आहे मैयाचं नर्मदेर. या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदेर यार. या ठिकाणी बघा असा नर्मदा मैया किनारा मार्ग आहे एकदम. हा आहे ना अमरकंटककडे चाललो आहे आम्ही आता आहे ना. 40 किलोमीटर अमरकंटक राहिला असा मार्ग आहे. इथे आहे ना इथे एवढ्या जवळ काटे टाकून ठेवले त्या लोकांनी. थोडा पण रस्ता ठेवला नाही. आणि बघा इथे असा नर्मदा मैया असं आहे. तर या ठिकाणी बघा आपण आहे ना अमरकंटक या ठिकाणी चाललेलो आहे. आणि आहे ना असा मार्ग आहे आपल्याला जाण्यासाठी. ज्या कठीण मार्गातून आल्याच्यानंतर थोडा पुढं आल्याच्यानंतर असं मैदान लागलं. आणि या ठिकाणी नर्मदा मैयाचं जे आहे ना एवढं छोटं रूप म्हणजे ना आता इथून पुढे ना अमरकंटकपर्यंत आहे ना मैया एक धारमध्ये पण येते. म्हणजे एवढे बारीक 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 बारीक. आणि नंतर बघा ना किती मोठमोठे डायरेक्ट मैयाचं रूप तयार झालेले आहे. जसं जसं पुढे जाईन तसं तसं किती मैया मोठी होत चाललेली. आणि हे जर आपलं मैयाचं रूप पाहिलं तर किती छोटं रूप आहे त्या ठिकाणी. आणि इथे जर आपण नर्मदा मैयाच्या आहे ना ह्याच्यातून आहे बाजू या ठिकाणी किनाऱ्यावरून पण आपण नर्मदा मैयासुद्धा दिसत नाही आपल्याला एवढं छोटं रूप. आणि पुढे गेल्यावर नर्मदा मैया एवढी मोठी झालेली आहे का डायरेक्ट सागर ते सागर एवढा मोठमोठा नर्मदा मैया झालेली. इथून एवढं नर्मदा मैयाचं पाणी चाललं पुढे गेल्यावर किती मोठमोठं हे असते पाणी असते हे असते ते असते त्या ठिकाणी नर्मदा मैयाचं. आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या एवढ्या मोठ्या याच्यातून चाललेलो आहे नर्मदा मैयाच्या. नर्मदा मैया आपल्याला सुद्धा समजत नाही आहे. तर या ठिकाणी आपण कसं जे शिवनी जो संगम आहे जे कल्पवृक्ष होतं ते काल आम्ही कल्पवृक्ष जे आहे ना आपल्याकडून जे सागर मंथन आपण म्हणतो ना सागरातून जेवढ्या वस्तू निघल्या होत्या त्याच्यातून हे ना कल्पवृक्ष आलं होतं. ते विष्णूच्या म्हणजे विष्णूच्या आहे ना एक हे विष्णूच्या आहे ना जिथे विष्णूचा निवास आहे ना त्या ठिकाणी आहे ना हे कल्पवृक्ष झाड त्या निवासाच्या ठिकाणी आपल्याला आहे ना विष्णूच्या ठिकाणी आढळतं. आणि आपण त्या झाडाचे आहे ना जे आपल्या मनोकामना ते पूर्ण करतं. आपण जे मागू ते आपली मनोकामना फक्त मनातून मागायचं इच्छा जी असेल ती असं वरच्यावर नाही मनोकामना. त्या ठिकाणी आपण पाहू शकता नर्मदा मैयाचं असं रूप होत चाललेलं आहे छोटं रूप. हे छोटं रूप होत चालले ह्या त्या कारणामुळं आपल्याला आहे ना काय होतं. आणि ते लोकांनी शेती पण केलेली आहे ना. शेती तर ही प्रत्येक ठिकाणी आहे कारण ज्या भरपूर ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारी भरपूर ठिकाणी शेती करतात लोक. पण काही शेतकरी थोडेसे आडगे असतात. आडगे असल्यामुळं म्हणजे ते ना परिक्रमावासी यांना जाण्यासाठी त्रास करतात.
लय नाही, थोडासा असले तरी त्याला त्रास करतात. शेतकरी आडगे असतात, ते थोडी पण जागा ठेवते नाही या परिक्रमावाशी यांना चालण्यासाठी. तसेच कुठून तरी जागा शोधत, इथे फिक्स अशी जागा नाही आहे का हीच परिक्रमा मार्ग आहे. हे जे कोणत्याही परिक्रमावासी आला तरी तो आपला आहे ना जागा शोधत किनारा मार्गे चालत असतो. कारण अवघड आहे जाण्यासाठी. या कारणामुळं जात असतात किनाऱ्याने. आता इथे किनारा नाही आम्हाला, तर आम्ही वर जाणार या ठिकाणी. वरून आम्हाला रस्ता निघणार. बघूया आता. असं थोडं वर चढायचं. म्हणजे चढ उतारामुळंच थोडासा प्रॉब्लेम होत चालतो. हे आपल्याला जाण्यासाठी जो मार्ग आहे ना याच्यासाठी. तर आम्ही थोडं वर जाणार आहे. तुम्ही बघा तिथून वर आहे. हे बघा वरून जाणार. हे बघा ते तिकडून त्या तटावरून चाललेत. कारण किती जवळ आहे आम्हाला आता. नर्मदे यार. बघा संत त्यांची परिक्रमा म्हणजे अशी आहे, कधी किनारा अजिबात सोडत नाही. पण आपले कसे आहेत, आपले किनारा जे सोडणारे सोडतात. काय आता त्यांना अवघड परिस्थितीनुसार काम आहे बुवा. कारण जे परिक्रमा करून जातो त्यांची अशी धिंड गाडी द्यात का हिशोब नाही. परिक्रमा करून पण कोणत्या मार्गे करून आले ते सांगत नाही ते लोक. अशी परिक्रमा करतात काही लोक. हे बघा नर्मदा मैयाचं बघा किती छोटं रूप असतं. छोट्या रूपात चाललेले आहे इथून, म्हणजे बाल रूपात थोडे नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं असं रूप आहे. छोट्या रूपात आहे किती या ठिकाणी. आणि अमरकंटककडे आम्ही चाललेलो आहे. तर ह्या असे या रूपामध्ये नर्मदा मैया या ठिकाणी. नर्मदे या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं हे जे बालरूपानं पण म्हणतो ना त्या रूपात आहे, बालरूपात आहे नर्मदा मैया. आणि ह्याच ठिकाणी आम्ही जे आहे ना तेव्हा असा एक हे पाहू शकता आपण. हे ना हे बघा असं मैदान आहे इथे या ठिकाणी. ते सुंदर असं मैदान आहे. आणि इथे नर्मदा मैया आहे. एवढं असं मैदान, मोठं मैदान आहे या ठिकाणी. खरोखर मोठं मैदान आहे. आणि आता त्या ठिकाणावरून थोडी जागा आहे, येतात जे संत लोक येतात त्या ठिकाणावरून. आणि सगळे असेच आम्ही आत्तापर्यंत किनारा मार्गे परिक्रमा केलेली आहे. 2-3 दिवसच रोडवर होतो. पण सुंदर किनारा आहे या ठिकाणी पाहिलं. नर्मदे हो नर्मदे. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना नर्मदा परिक्रमा करत असताना इथे ना थोडी आपल्याला जागा नसल्यामुळं थोडंसं फिरून जावं लागतं ह्या ठिकाणावरून. असं परत वापस त्या ठिकाणी जायचं. नर्मदे. हां त्याचा दंड बाजूला घे. हां बोल चालतं. हे बघा नर्मदे हर. हे बघा मैया अगदी छोट्या रूपामध्ये आहे, बाल रूपामध्ये म्हटलं तरी चालेल. आणि चिला खूप आहे मैयामध्ये. पाणी स्पेशरमध्ये नाही आहे मैयाचं, पण तरी ठीक आहे. आम्ही आता निघालो अमरकंटककडे. थोडंच आहे आम्हाला अमरकंटक, परंतु ना थोडा मार्ग कठीण आहे आमच्यासाठी. पण तरी ठीक आहे, मैया घेऊन जाते कठीण मार्गातून पण मार्ग काढून आम्हाला समोर घेऊन जात आहे. हे बघा असा मार्ग आहे, तुम्हीच बघू शकता. आणि हे मैयाचं रूप एकदम कमी आहे. मैयाचं जल जास्त नाही आहे. नर्मदे हर. सांगता नाही येत आहे कसा मार्ग आहे. बघा तुम्हीच बघू शकता. हे बघा आणि ही मैया. आणि ती 2 परिक्रमावासी आहे आणि ते परिक्रमावासी नर्मदे हर. आणि इथून अमरकंटकपर्यंत मैया अशी छोटी दिसणार आहे. आणि माहीत नाही की किती छोटी आहे, किती नाही. चला नर्मदे हर.
मी वर जातो, तू ये. कॅमेरा टाकायच्यात. हे बंद झाला काय नाही. 1 मिनिट थांब. येडे वो साईडनी बंद कर ना, प्रेस कर ना साईडनी. ओके. आता मला एडिटला त्रास झाला का नाही तो. अरे नर्मदे हर. हे ग बघा मैया जशी आडवी तिडवी फिरायली आहे, त्याच्यामुळं आम्हाला पण आडवं तिडवं फिरायला लागायला. आणि ही बघा मैया एकदम छोट्या रूपामध्ये आहे. आणि हे बघा परिक्रमावासी. आणि इकडनं आणि हे आम्ही देवतट ह्या मार्गाने अमरकंटककडे समोर निघालेलो आहो. आणि तो जो मार्ग आहे तिकडे दक्षिण तट आहे, त्या दक्षिण तटाने पण खूप परिक्रमावासी जात आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा. आणि एकदम मैया एकदम इतकी छोटी आहे की सांगू नाही शकत. आपण तिला ओलांडून उत्तर तटावरून दक्षिण तटाकडे जाऊ शकतो, इतकी छोट्या रूपामध्ये आहे मैया. हे बघा. आणि ही मैयाच पूर्ण वाळू वाळू आहे. आणि काही लोक इथे ना मैयामधली सगळी वाळू काढून बाहेर हे करतात. बघा ही बघा मैया. आणि हे मटर लावलेली आहे इकडे. हे मैया एकदम आडवी तिडवी फिरायली. ते बघा परिक्रमावासी येत आहे इकडे. तुम्हाला दिसतच आहे बघा मैया किती छोटी आहे इकडे. परिक्रमावासी खूप पाठीमागे आहे की मटरची खेती आहे. ते यार या ठिकाणी बघा असा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. या ठिकाणी आम्ही ना अमरकंटक या ठिकाणी चाललेलो आहे. आणि असा नर्मदा मैयाचं आहे ना असं रूप झालेलं आहे. छोट्या बालरूपात आलेली आहे मैया. आणि हे इथं शेती आहे, शेतीच्या ह्या ठिकाणावरून चाललेलो आहे. आणि या ठिकाणी आहे ना जे आम्ही जे ठिकाणी अमरकंटक इकडे चाललेलो आहे, हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. शिवानी संगम म्हणजे जे आहे ना शिवनी संगम, शिवनी नदी ही ना ती पण ना नर्मदा मैयाची सगळ्यात मोठी प्रमुख नदी आहे. नर्मदा मैयाची ती नर्मदा मैयाला आहे ना येऊन भेटते ती शिवनी नदी. आणि तिचा संगम शिवनी गाव या ठिकाणी होतो. आणि त्या गावामध्येच एक मोठंसं असं नर्मदा मैयाच्या ना ठिकाणी जे आहे ना किनाऱ्यावरती एक आपलं जे वृक्ष आहे ते म्हणजे विष्णू जे समुद्रातून जे आलेले आहे ते जे वृक्ष आहे ते कल्पवृक्ष त्याच ठिकाणी म्हणजे ते किती देवभूमी असेल त्या ठिकाणची शिवनी संगम ही देवभूमी आहे. आणि हा जो आमचा मार्ग आहे देवपथ मार्ग आहे, देवपथ मार्गाने देवांच्या मार्गाने. आणि ही जी नर्मदा मैया इथून टच होऊन चाललेली आहे, त्याच्यामुळं आम्ही या वरून या ठिकाणी नर्मदा मैया तिकडचं रूप इकडं आलेलं आहे. असंच नर्मदा मैयाचं काही ठिकाणी इकडून तिकडे असे नागमोडी वळणातून जाते नर्मदा मैया. कारण इथे एक असं आहे या ठिकाणी जर पाहिलं तर इथं माती ह्याचं प्रमाण जास्त आहे. मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळे आहे ना साईडनी काय होतं एक किनाऱ्याने चालायला लागतं. किनाऱ्याने पण जास्त भरपूर इकडं साईडच्या कारण जमिनी ओकाललेल्या आहेत. आपोआप पडत चालले. आता हे जर ठिकाण पाहिलं ना आपल्याला हे बघा हे आपोआप असं इकडे पडतं. त्याच्यामुळं आपलं जे चालायचं आहे ना आपल्याला जरा थोडंसं आहे ना सावधगिरीने ना चालायचं. या कारणाने सावध का चालायचं, कारण गॅरंटी नाही आहे कधी काय ढसळ पडेल आपोआप त्या ठिकाणी. त्याच्यामुळं आपण थोडंसं सावध म्हणून चालायचं. असा आपला जो किनारा मार्ग आहे या ठिकाणी जर पाहिलं नर्मदा मैया इथे एवढी छोटी आहे, पण रत्नासागरकडे गेल्यानंतर ती एवढी मोठी होती का असा मोठा सागर होतो तो गुजरातमध्ये. म्हणजे नर्मदा मैयाचं किती हे असेल. आज जर या ठिकाणी जी नदी आपल्या इंडियामध्ये सगळ्यात मोठी जी मानली जाते जी परिक्रमा देवांची देव पहिले परिक्रमा करतात. आजही या ठिकाणी आहे ना मारुतिराया रोज परिक्रमा करतात. नर्मदा मैयाची पहिली परिक्रमा सकाळी 3-4 वाजता मारुतिरायांची होती. त्याच्यानंतर आपल्या ज्या परिक्रमा करतात त्यांची चालू होती. कारण ते आपल्याला काही दिसत नाही, त्यांचं कधी ना कधीतरी ते दर्शन तर देईलच आम्हाला या ठिकाणी. कारण अजून आम्हाला 700-800 किलोमीटर बाकी आहे. या ठिकाणी आम्ही असा हा चाललेलो आहे. तिकडे 2 परिक्रमावासी आहेत, इथे आम्ही या ठिकाणी बघ हे आम्हाला सारखे दर्शन देते. नर्मदा आहे ही आमची मैया. नर्मदे हर.
ते या ठिकाणी बघा असा नर्मदा परिक्रमा असा मार्गे चाललेलो आहे आम्ही. नर्मदा मैया त्या साईडनी आता थोडंसं तिकडे किनाऱ्यावरून न जातात इथून परत मैया इकडे आलेली. म्हणजे आम्ही ह्या साईडने आता इथे गेले सरळ गेलो का परत मैयाला जाऊन भेटणार. कारण मैया थोडीशी फिरून फिरून गेलेली आहे आणि भरपूर ठिकाणी इथं फिरलेली आहे मैया. भरपूर असा राऊंड मारून मारून मारून. आणि इथं शेती तुम्हाला म्हणलं ना व्हाईट वाटाणा, ज्याला पाण्याची गरज नाही, फक्त इथे भात पीक जास्त होतं भाताची. ज्याला पाण्याची गरज नाही आहे ना असा हे आहे ना भरपूर इथे आहे ना पीक घेतात, भरपूर पीक घेतात. व्हाईट वाटाणा आता हा सफेद वाटाणा आहे हा, आणि इकडं पण सफेद वाटाणा आहे. त्याच्यामधून आम्ही चाललेलो आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असा हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. आम्ही शिवनी संगम पास करून जे कल्पवृक्ष पास करून पुढं आता आम्हाला भीमकुंड या ठिकाणी जायचे. इथे पुढे तर इथे घर दिसते, मकान दिसते. त्या घरापाशीने गेलो ना तर आम्हाला नर्मदा मैया तिथून लागेल. कारण बरोबर त्या एक माता राणी होती, तिने असा रस्ता सांगितला आम्हाला. कारण हे शेतातून संपूर्ण रस्ते आहेत, किनाऱ्यामार्गे आहे पण शेतातून आहे. ज्या वेळेस आपण किनारा सोडतो म्हणजे किनारा सोडावा कसं लागतं का, नर्मदा मैया फिरून फिरून गेली का ते वाटतं असं थोडंसं बाजूने लगेच शॉर्टकट येतो. पण आता शॉर्टकट काही ठिकाणी न मारता आहे ना तर सरळ जर किनाऱ्यामार्गे गेलं ना तर चांगलं पडतं. कारण शॉर्टकट मारता वेळेस आहे ना कधी कधी या शेतामध्ये आपण आहे ना गलत पण रोड पकडतो. यामुळं शॉर्टकट न मारण्यापेक्षा आहे ना किनाऱ्यामार्गे गेलेलं बरं. आता या ठिकाणी बघा ह्याच्या इथं गहू पण टाकलेलं आहे. ते गव्हामध्ये काय पाणीच नाही आहे, व असेच देतात हे लोक टाकून. आणि इथे असंच पाणी नसल्यामुळे इथे सगळे धान आणि भात शेती होती संपूर्ण. हे एवढी जे जमीन दिसते ना ही संपूर्ण भात शेतीची आहे या ठिकाणी. इथून राईटलाच आहे या ठिकाणी. हां बरोबर आहे, चल राईटला. आणि हे बघा हे अशी पीक होते. आणि आम्ही त्या ठिकाणावरून आलो. थोडंसं मैया किनाऱ्यानं जाता पण किनारा मार्ग जरा बरा पडतो, चांगला आहे. हे काही ठिकाणी ना शेतकरी जाऊन देते नाही किनाऱ्यामार्गे, पण हे थोडे शेतकरी आहे पण भरपूर असे चांगले शेतकरी. आणि हे कशी या ठिकाणी जी ना जरा मागासवर्गीय जे आपले म्हणलं ना ती जी गौंड जनजाती आहे याच्या कारणामुळे थोडीशी गरीब लोक आहे. शेतीवरतीच त्यांचं सर्व चालतं. हे शेतीवरती आधारित आहे लोक. कारण गेले तर दुसरीकडे बाहेर कुठेही जातात, पण शक्यतो हे शेतीवरती आधारित आहे या ठिकाणी. नर्मदे यार या ठिकाणी बघा मैया अशी या ठिकाणी आहे. अशी जॉईंट झाली परत वरून तसं या ठिकाणी जाणार. आणि आपण या ठिकाणावरून त्या तिथे जाणार आहे. मैया तशी फिरून गेलेली आहे तर मैया संगे जाणार तिथून नर्मदे या ठिकाणी. बघा त्या शेताच्या आहे ना वरून आल्याच्या नंतर त्या मार्गे आल्याच्या नंतर असं आहे ना आपण एक गाव लागलं तर लधवा टोला हा हे गाव आहे. असं एक या ठिकाणी आहे आपण. आणि लधवा टोला आणि परत आपल्याला आहे ना एक भीमकुंड या ठिकाणी जायचं. लधवा टोला नंतर सरई टोला लागेल. सरई टोला लधवा टोला तर वर आले परत. आता थोडं किनारे आता चढ उतार आहे या ठिकाणी जाण्यासाठी आम्हाला. सरई टोला लधवा टोला असं गावं लागतील. नर्मदे हे या ठिकाणी बघा लधवा टोला गाव आहे. लधवा टोला गावाच्या आहे ना ठिकाणी ही नर्मदा मैया आहे ना आपल्याला दिसते. नर्मदा मैया समजत नाही या ठिकाणी. असं आहे ना ज्यावेळेस आपण आहे ना अमरकंटकला जातो ना त्यावेळेस आपल्याला 40-50 किलोमीटर राहतं ना त्यावेळेस नर्मदा मैया समजत नाही. भरपूर आपल्याला आहे ना थोडंसं की ना शोधत निघायला लागतं. कारण थोडंसं सावध रीतीने तिथून चालायला लागतं. कारण नर्मदा मैया एवढी छोटी झालेली कधी क्रॉस होईन सांगता येणार या ठिकाणी. आता हे लधवा टोल्यावरून आम्हाला आहे ना इथे आहे ना पुढे आहे ना एक मंदिर आहे श्री भगवान शंकर आणि एक नर्मद महाराज आहे तिथे. त्या ठिकाणी आम्ही चाललेलो. इथे ना एक छोटंसं झाड आहे. ह्या झाडाच्या पुढे म्हणजे ते पहाडी दिसते ना छोटी तिथे आम्हाला जायचं. आणि लधवा टोला आहे. या ठिकाणावरून परत आम्हाला एक सरई टोला लागेल. जर सपोज सरई टोल्याला नाही गेलो तर डायरेक्ट भीमकुंडला सुद्धा आहे ना त्या ठिकाणी आहे ना आम्ही भीमकुंड या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो पुढे.
नंतर आम्हाला भीमकुंड लागलं का आम्हाला ना थोडं अमरकंटक जवळ येत चाललेलं आहे. बघू आम्हाला या ठिकाणावरून किती दिवस. आता मला काल एक जण बोललेला का 8 दिवस लागतात. बघूया किती दिवस, आता आजपासून किती दिवस लागतात या ठिकाणी आम्हाला अमरकंटक या ठिकाणी जाण्यासाठी. किती दिवस लागतात काय लागतात, कारण पुढे ना कठीण रोड आहेत असे बोलतात. लवकर रोड पास होत नाही जाण्यासाठी. लवकर रोड पास न झाल्यामुळे आहे ना थोडासा आहे ना वेळ लागतो. भले जरी किलोमीटर कमी असलं तरी कठीण रस्ता असल्यामुळं किलोमीटर उरकत नाही. कारण आपण किनारा मार्गे आहे. ह्या किनारा मार्गे येण्याचे जे स्वप्न आहे ना, फक्त आहे ना जो किनाऱ्याला भरपूर जर रोड मार्गे डायरेक्ट अमरकंटकला जातात रोड मार्गे ते मधी फक्त काय घेतात ते कल्पधारा घेतात आणि दूधधारा घेतात, एवढंच घेतात. जिथं आहे ना नर्मदा मैयाचा उगम आहे ना त्या ठिकाणी तेवढंच घेतात आणि तिथून डायरेक्ट अमरकंटकला मैयाला राऊंड मारून परत त्या तटावर जातात आणि डायरेक्ट रोडने निघून जातात. ह्या कारणामुळं त्यांची आहे ना जी परिक्रमा आहे ना 70 दिवस 80 दिवस 90 दिवस हे आणि ह्या ठिकाणची घेतात आणि ती परिक्रमा अशी इकडे येतेच नाही. असा हा भाग आहे बघा. नर्मदा मैया अशी हे कुणाला इथे दिसेल काही. नर्मदा मैया एवढी छोटी रूपात झालेली आहे या ठिकाणी. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला ना भोजनाची व्यवस्था असते, पण काही ठिकाणी नसते. तिथं आपल्याला थोडंसं ज्यावेळेस आपल्याला उपवास असतो त्यावेळेस आपण थांबतोच ना, पण काही ठिकाणी असे नाही हे करत. काही लोक जातात त्या रस्त्याने. इकडून घे ना काही इकडून नाही, इकडून चाल नाही का, इथून राहू दे. या ठिकाणी नर्मदे यार या ठिकाणी बघा ही जी नदी आहे ना, आता ही किती छोट्या रूपात आहे. इथं जर पाहिलं ना, ही आहे ना लधवा टोला या ठिकाणी आहे, ही गाव आहे. या ठिकाणची ना सम्राट नदी आहे. ही सम्राट नदी आहे. ही आम्हाला क्रॉस करून आहे ना ती ही आहे ना सम्राट नदी क्रॉस करायची आणि पलीकडे जाऊन आहे ना त्या रोडने जाऊन पलीकडे आहे ना जाऊन आहे ना तिथे आहे ना नर्मद महाराज रहते आहे ना उधर. नर्मद महाराज या ठिकाणी जायचं आणि तिथे मैया आहे. ही नदी आहे ना मैयाला जाऊन मिळते ही नदी या ठिकाणी नर्मदे. या ठिकाणी बघा आता जी सम्राट नदी आहे ना, इथं किती बारीक नदी आहे या ठिकाणी, ही जी क्रॉस करायची या ठिकाणी. आणि तिथं पुढं गेल्यावर बघा किती मोठी झालेली आहे ही सम्राट नदी. अशीच नर्मदा मैयाचं आहे ना असं काही ठिकाणी भेटणार आहे आपल्याला. त्याच्यामुळं थोडं सावध. आणि हे ना लधवा टोला या ठिकाणी आहे. तर आम्ही आहे ना आता जवळजवळ आलो. म्हणजे अशा आहे ना ठिकाणी आहे ना काही कधी आहे ना आपल्याला असं पण भेटणार आहे नर्मदे. या ठिकाणी बघा ही सम्राट नदी आहे ना, ह्या अशा नद्या आहे ना छोट्या नद्या आहेत या ठिकाणी. आपल्याला आहे ना अशी ही नदी नर्मदा मैयाला जाऊन मिळते बघा या ठिकाणी. ही नर्मदा मैयासुद्धा एवढ्या छोट्या रूपात आहे का आपल्याला ना बघायला भेटते. इथं जे आहे ना भगवान शिव मंदिर आहे आणि नर्मद महाराज राहतात. तिथे आपल्याला जायचं त्या ठिकाणी. बघूया तिथे काय भेटते का जेवणासाठी आजच्या. नर्मदे हार.